विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे. चमत्कारी वृक्ष. दुपारचं कडक ऊन, रस्ता निर्जन आणि दूरपर्यंत माणसाचा मागमूसही नव्हता. एक श्रीमंत व्यापारी आपल्या व्यापाराच्या कामानिमित्त अनेक दिवसांचा प्रवास करत होता. सकाळपासून चालल्यामुळे त्याचे पाय थकले होते, घसा कोरडा पडला होता आणि शरीरातील ताकद संपत आली होती. अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक प्रचंड हिरवागार वृक्ष दिसला. थोडा वेळ इथे बसलो तर बरं वाटेल असं म्हणत तो त्या झाडाखाली बसला. थंड सावली मिळताच त्याचा जीव भांड्यात पडला, पण काही क्षणातच त्याला तीव्र तहान लागली. तो स्वतःशीच फुटफुटला, अरे, यावेळी थंडगार पाण्याचा एक घडा मिळाला असता तर किती बरं झालं असतं. क्षणात त्याच्या समोर मातीचा घडा आणि थंड पाण्याने भरलेला पेला प्रकट झाला. व्यापारी दचकला, हा काय चमत्कार आहे. पण तहान इतकी लागली होती की त्याने कसलाही विचार न करता पाणी प्यायले. आता तहान तर भागली होती, पण पोटात भूक चाळवू लागली. तो पुन्हा म्हणाला, जर गरमागरम जेवण मिळालं असतं तर. क्षणभरात त्याच्या समोर चांदीच्या ताटात अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ सजले. व्यापाराने मनसोक्त भोजन केले. पोट भरल्यावर त्याला झोप येऊ लागली. तो म्हणाला, इथे एखादा मऊ बिछाना असता तर किती छान झालं असतं. आणि लगेच सुंदर पलंग, मऊ गादी आणि उशी त्याच्या समोर प्रकट झाली. तो त्यावर पहुडला. आता मात्र त्याच्या मनात शंका डोकावू लागली. हे सगळं इतकं सहज कसं मिळतंय? हे जंगल आहे, इथे काही भूत प्रेत तर नाही ना? हा विचार मनात येताच त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. क्षणात त्याला आजूबाजूला विचित्र सावल्या दिसू लागल्या. तो अधिक घाबरला. कदाचित एखादा हिंस्र प्राणीही इथे असू शकतो. त्याने एवढे मनात म्हटले आणि काही क्षणातच झुडपातून एक प्रचंड सिंह गर्जना करत बाहेर आला. व्यापाराच्या अंगातील सर्व शक्तीच निघून गेली. तो पळण्याचा प्रयत्नही करू शकला नाही. सिंहाने त्याच्यावर झडप घातली आणि काही क्षणात सर्व काही संपले. थोड्याच वेळाने त्या वृक्षाखाली पुन्हा शांतता पसरली. तो साधा सुधा वृक्ष नव्हता, तो होता कल्पवृक्ष, जो मनात येणारा प्रत्येक विचार सत्यात उतरवत होता. परंतु व्यापाराने सकारात्मक विचाराने मिळालेलं सुख नकारात्मक विचाराने स्वतःच नष्ट केलं. बोध. मन हेच आपल्या जीवनाचं सर्वात मोठं कल्पवृक्ष आहे. जसे विचार कराल तसंच आयुष्य घडत जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक बोधदायक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.